स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते। आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आपल्याला प्रकट दिनी म्हणजे स्वामी समर्थ महाराज यांच्या प्रकट दिनी स्वामी समर्थ महाराजांवर अतिशय साधे सिंपल मनाने घरच्या घरी अभिषेक कसा करायचा आहे। हा अभिषेक केल्याने आपल्या जीवनाचं सार्थक होतं। आपल्या घरामध्ये ते तीर्थ आपल्या समर्थांचं अभिषेक आपल्या हाताने होत असतो आणि आपल्या आयुष्याचं आपल्या वास्तूचं कल्याण होतं। याच्यासाठी आपल्याला घरच्या घरी खूप साध्या सिंपलपणाने अभिषेक कसा करायचा आहे, नैवेद्य काय अर्पण करायचं आहे आणि फुलं जे आहे स्वामी समर्थ महाराजांना ते अर्पण करायचे आहे ते कोणते कोणते आहे त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे। बघा, आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायची आहे। 31 मार्च रोजी त्या दिवशी सोमवार आलेला आहे आणि ह्या दिवशी स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आहे। तर ह्या दिवशी आपल्याला काय करायचं, आपल्या गुरूंची भरपूर प्रमाणात सेवा करायची आहे। बघा, आपण आपले गुरूंची जर आपण सेवा केली तर आपल्याला आपल्याला देव सुद्धा मदत करत नाही, त्याप्रमाणे आपले देव म्हणजे जे गुरु आहे ते आपल्याला मदत करत असतात। सगळ्या संकटात दुःखात त्यांचा साथ आपल्या सोबत असतो। त्याच्यामुळे आपल्याला दर गुरुवारी किंवा इतर दिवशी सुद्धा अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोवर किंवा मूर्तीवर अभिषेक केला तर आपल्या जीवनाचं सोनं होतं, आपल्या आयुष्याचं कल्याण होतं आणि आपल्या मनातले जे दुःख आहे, अडचणी आहे, कष्ट आहे त्याचं निवारण नक्कीच होत असतं। त्यामुळे आपल्याला आपल्या गुरूंची अशा प्रकारे सेवा करायची आहे आणि अभिषेक आपल्या वास्तूमध्ये करायचा आहे। आज मी तुम्हाला सांगणार की बघा, आपल्या घरामध्ये जर मूर्ती असेल तर काय करायचं, त्या दिवशी शिवशोभित व्हायचं। स्वामी समर्थ नामाचा गजर आणि स्वामी समर्थ नामाने आपल्याला ह्या दिवसाची सुरुवात करायची असते। तर काय करायचं, आपल्या घरामध्ये टीव्ही असेल त्याच्यावर युट्यूबवर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचा तारक मंत्र लावून द्यायचा आहे। नंतर ना तारक मंत्र लावून झाल्यानंतर आंघोळ करायची, शिवशोभित व्हायचं आणि नंतर ना आपल्या घराचा उंबरा आहे त्याला स्वच्छ पुसून हळदीचं लेपन करायचं आहे। हळदीचं लेपन झाल्यानंतर धूप दीप सुगंधित वातावरण आपल्या घरामध्ये निर्माण करायचं आहे। सुगंधित अगरबत्त्या लावायचा आहे, धूप लावायचा आहे आणि स्वामी नामाचा गजर आपल्या घरामध्ये चालू असताना आपल्याला हे संपूर्ण करायचं आहे। असं झाल्यानंतर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांवर अभिषेक करायचा आहे आपल्या वास्तूमध्ये। बघा, तुमच्या घरातली लोक जर संपूर्ण बसत असेल तर ठीक आहे, अभिषेक करताना नाही तर तुम्ही स्वतः बसायचं आहे। आपले देवपूजा झाल्यानंतर एक पाट घ्यायचं, त्याच्या स्वामी समर्थ महाराजांना म्हणजे एका डिशमध्ये मोठ्या ताटामध्ये त्यांना ठेवायचं आहे, त्यांना अर्पण करायचं आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यावर अभिषेक करायचा आहे। आता अभिषेक करताना आपल्याला काय करायचं, पाण्याने करू शकता तुम्ही, नंतर ना तुम्ही पंचामृतने करू शकता, मधाने करू शकतात, गंगाजलने करू शकतात किंवा चंदनाने सुद्धा स्वामी समर्थ महाराजांवर अभिषेक करू शकतात किंवा अत्तर असतं त्या अत्तरने सुद्धा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांवर अभिषेक करायचा आहे। आता अभिषेक करताना आपल्याला मंत्र सुद्धा पठण करायचे आहे। बघा, जशा प्रकारे आपण केंद्रामध्ये अभिषेक केला जातो स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर, तशाच प्रकारे आपल्याला घरच्या घरी आपल्या घरी आपल्याला अभिषेक करायचा आहे। आता अभिषेक करताना तुमच्याजवळ ह्या सगळ्या वस्तू असतील तर ठीक आहे, नाही तर पाण्याने केला तरी सुद्धा चालेल। बघा, मनामध्ये भाव असणं खूप महत्त्वाचं आहे। कोणत्याही गोष्ट करताना मनामध्ये भाव आणि शुद्ध मनाने जर आपण कुठलीही प्रार्थना केली तर ती देवापर्यंत निश्चितच पोहोचते। त्या दिवशी आपल्याला अभिषेक करताना भगवंतांना फक्त विनंती करायची आहे की माझ्या घरातल्या अडचणी, दुःख, कष्ट संपूर्ण निवारण होऊ द्या। आज तुमचा प्रकट दिन आहे, माझ्या घरात सुख समृद्धी नांदू द्या, असं म्हणून आपल्याला त्यावेळेस अभिषेक करायचा आहे। बघा, अभिषेक करताना आपल्याला काय करायचं, एक मोठा ताट घ्यायचा, त्याच्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांना मूर्ती ठेवायची आणि गडती असेल तुमच्या घरात तर गडती लावायची, नाही तर एक बडीने पाणी टाकलं तरी सुद्धा चालेल। एक तांबण घ्यायचं आणि त्याच्यामध्ये स्वामी समर्थ महाराजांना ठेवायचं आणि नंतर ना गडती लावून आपल्याला मंत्र स्तोत्र पठण करायचे आहे। आता मंत्र स्तोत्र कुठले पठण करावे ते सांगते। बघा, मी बोलत असताना वरच्या साईडला मंत्र येतील, त्याचप्रमाणे तुम्हाला जर नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हे संपूर्ण मंत्र आहेत, जर नसतील तुम्हाला तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक तर तुम्ही युट्यूबवर पण लावून हा अभिषेक करू शकता। तर बघा, एक वेळेस तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष पठण करायचं आहे। नंतर ना फलस्तुती म्हणायची गरज नाही, फक्त तुम्हाला गणपती अथर्व शीर्षच म्हणायचं आहे। नंतर ना दुसऱ्यांदा पुरुष सूक्त तुम्हाला एक वेळेस म्हणायचं आहे। नंतर श्री सूक्त तुम्हाला फक्त श्री सूक्त एक वेळेस म्हणायचं आहे आणि फलस्तुती म्हणायची नाही। नंतर तुम्हाला एक वेळेस तुम्हाला पवनमाळ सूक्त नित्यसेवेच्या पुस्तकात आहे बघा, पवनमाळ सूक्त हे नित्यसेवेच्या पुस्तकात आहे, हे तुम्हाला एकच वेळेस पठण करायचं आहे। रामरक्षा स्तोत्र तुम्हाला फलस्तुती सहित म्हणायचं आहे।
नाही सॉरी फलस्तुती म्हणायची नाही, रामरक्षा स्तोत्रच म्हणायचं आहे आणि 1 ते 9 ओव्यास तुम्हाला म्हणायचे आहे अभिषेक करताना। नंतर अभिषेक हा सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही करायचा आहे। बघा शक्यतो सकाळच्या वेळेसच अभिषेक करा, कारण की सकाळच्या वेळेस अभिषेक केल्याने सकारात्मक शक्ती असते ती भरपूर प्रमाणात आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यावेळेस आपल्याला अभिषेक करायचा असतो। तर अभिषेक करताना आपण बघा हा जो अभिषेक आहे तुम्ही गुरुवारी सुद्धा करू शकतात, दर गुरुवारी सुद्धा आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर आपल्याला अशा प्रकारे अभिषेक करायचा आहे आणि नंतर नैवेद्य अर्पण करायचा आहे। जो काही तुम्ही नैवेद्य अर्पण करणार तो 10:30च्या अगोदर आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य अर्पण करायचं आहे। नंतर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती स्वच्छ पुसायची, केवड्याचं फुलांचं अत्तर त्यांना लावायचं आहे, अष्टगंध गंध धूप दीप लावून त्यांची पूजा करायची, आरती म्हणायची आणि स्वामी समर्थ महाराजांना विनंती करायची की आज मी माझ्या घरामध्ये तुमचा अशा प्रकारे अभिषेक केला, माझ्या घरात सुख शांती राहू द्या आणि तुमचा आशीर्वाद अखंड माझ्या घरावर निवास असू द्या आणि माझ्या घरातल्या लोकांचं आरोग्य धन संपदा ऐश्वर्य माझ्या घरामध्ये वाढू द्या, अशा प्रकारे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला धूप दीप नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायचा आहे। आता स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत आवडता जो नैवेद्य आहे तो म्हणजे पुरणाची पोळी। स्वामी समर्थ महाराजांना पुरणाची पोळी अत्यंत प्रिय आहे आणि हा नैवेद्य जर तुम्हाला शक्य असेल तर नक्कीच हा नैवेद्य आपल्याला स्वामी समर्थ महाराजांना दाखवायचा आहे। आणि नंतर त्यांना जी फुलं आहे फुलं कोणती ती स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला तुम्हाला जर ती फुलं भेटली तर ते फुलं तुम्हाला नक्कीच, जो चाफा आहे तो स्वामी समर्थ महाराजांना चाफा जे फूल आहे ते अत्यंत प्रिय आहे। चाफ्याचं फूल आपल्या स्वामी समर्थ महाराजांना अर्पण करायचं आहे। नसेल चाफ्याचं फूल तर पिवळ्या कलरचं कोणतंही फूल असू द्या ते तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांना त्या दिवशी निश्चितच अर्पण करायचं आहे। नंतर अभिषेक पाणी, जे अभिषेकचं पाणी आहे ते संपूर्ण जे पाण्याने केलेलं असतो आपण अभिषेक ते संपूर्ण घरामध्ये थोडं थोडं आपल्याला शिंपडून द्यायचं आहे श्री स्वामी समर्थ म्हणून आणि ते पाणी संपूर्ण घरातल्या लोकांनी ग्रहण करायचं आहे। या पाण्याने काय होईल, आपले जे वाईट विचार आहे, आपल्या घरातला जो आळसपण आहे, नकारात्मक शक्ती आहे, घरातले वाद विवाद जे आहे, संपूर्ण अडचणी आहे ते निवारण होत असतं, कारण की हे पाणी जे असतं ते अभिषेक केलेलं पाणी आणि ते अमृत समान असतं। त्याच्यामुळे हे पाण्याने आपल्याला अभिषेक करून आपल्या घरातल्या संपूर्ण लोकांनी ते पाणी प्यायचं आहे। नंतर जर तुमच्या घरामध्ये मूर्ती नसेल, फोटो असेल तर फोटोला काय करायचं, स्वच्छ पुसून घ्यायचं, पुसल्यानंतर अत्तर लावायचं, धूप दीप अष्टगंध लावायचा आहे, एका पाटावर स्थापित करायचं आहे। नंतर तिथं फुलं वगैरे अर्पण करायचे, चाफ्याची फुलं अर्पण करायचे, पुरणाचा नैवेद्य अर्पण करायचा आणि नंतर पाण्याचा छोटासा गडू भरून देवाची आरती करायची आहे त्यांच्याजवळ। नंतर आपल्याला पारायण, म्हणजे जर तुम्ही पारायणाला बसलेले असणार तर तुमचं पारायणाची समाप्ती असणार। बघा जे पारायण करणार आहे आपण स्वामी समर्थ सारामृतचं ते पारायणाची समाप्ती असणार, तर त्या दिवशी एक पारायण जर तुम्ही नसेल पण करत तर एक पारायण निश्चित करायचं आहे। बघा कुठलीही सेवा करताना अगोदर आपल्याला जे स्वामी समर्थ महाराजांचं स्वामी स्थवन आहे त्याचं पठण अगोदर करायचं आहे। नंतर मी जे तुम्हाला मंत्र सांगितले ते मंत्र तुम्हाला म्हणायचे आहे। बघा अशा प्रकारे अभिषेक करा आणि तुमचं जे वास्तू आहे ते वास्तुदोष तर जाईलच, पण घरातल्या संपूर्ण नकारात्मक शक्ती निघून जातील, घरामध्ये सुख समृद्धी येईल। तर अशा प्रकारे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांवर अभिषेक करायचा आहे, हाच नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचा आहे आणि हेच फुलं तुम्हाला स्वामी महाराजांना अर्पण करायचे आहे। शक्य असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आवर्जून करायच्या आहे आणि आपल्या घराचं सुख समृद्धी ऐश्वर्य आपल्या घरामध्ये नांदावं आणि महाराजांचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहावा याच्यासाठी अशाच प्रकारे अभिषेक करा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, इतरांना आवडला असेल इतरांना सुद्धा शेअर करा, आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।